प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माणसा विसरू नको तो आपुले देवाल. माणसा विसरू नको. माणसा विसरू नको तो आपले देवाल. माणसा विसरू नको. एकूच देव तो आखीचा बाप. एकूच देव तो आखीचा बाप. माणसा विसरू नको तो आपले देवाल. माणसा विसरू नको. विश्वास ठेव तू येसूवर. विश्वास ठेव तू मातेवर. माणसा विसरू नको तू आपले देवाल. माणसा विसरू नको. आज प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गराज्याविषयी एक दाखला आपल्यासमोर सादर करत आहे. द्राक्षमळ्याचा धनी भल्या पहाटे उठून चव्हाट्यावर जातो. त्याला त्याच्या द्राक्षमळ्यामध्ये काम करण्यासाठी माणसं हवी आहेत आणि त्यासाठी जे कोणी तेथे उभे होते त्या सर्वांना तो कामाला लावतो. भल्या पहाटे उठून तो कामगारांच्या शोधात जातो. ह्याचा अर्थ द्राक्षमळ्यामध्ये भरपूर काम आहे. त्यानंतर 9 वाजता, 11 वाजता, 3-4 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो जाऊन कामगार आणतच राहतो. ह्याचा अर्थ असा आहे की देवाच्या राज्यामध्ये भरपूर काम आहे. त्यासाठी भरपूर आपल्याला कामकऱ्यांची गरज आहे. आज पाचारणाच्या बाबतीत बरंचसं काही केलं जात असतं. आणि कशामुळे? कारण धर्मगुरूंची, धर्मभगिनींची संख्या रोडावत चाललेली आहे. अशा प्रकारे धर्मगुरूंची, धर्मभगिनींची संख्या रोडावत गेली तर पुढील काळ आपल्याला कठीण आहे. कारण कामाचं स्वरूप वाढत चाललेलं आहे. त्या प्रमाणात कामकरी मात्र कमी होत चाललेले आहेत. अशा पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्त हा दाखला आपल्यासमोर सादर करत आहे. परमेश्वराच्या मळ्यामध्ये प्रचंड काम असलं, कामकरी थोडे असले तरी देखील उत्तम मेंढपाळ असलेला ख्रिस्त आपल्या कळपासाठी योग्य असे मेंढपाळ पाठवतच राहतो. आत्ता त्या दाखल्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं वळण असलेली एक गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासमोर उघड केलेली आहे की घरधन्याने आपल्या कारभाराला सांगितलं की जे आपण कामकरी कामाला लावले होते त्या सर्वांना त्यांची मजुरी दे. आणि मजुरी तर सुरुवातीलाच ठरवून दिलेली रोजचा 1 रुपया. आणि अशा प्रकारची मजुरी देण्यासाठी शेवटल्यापासून सुरुवात करायला सांगितलेली आहे. शेवटल्याला 1 रुपया मिळाला. 5 वाजता येऊन 6 वाजता तो आता निघणार. 1च तास त्याने काम केलं तरी त्याला 1 रुपया जो ठरवून दिलेला होता तो मिळालेला आहे. म्हणजे परमेश्वर न्यायी आहे. त्याने एकदा दिलेलं वचन तो कधीच मागे घेत नसतो. आणि म्हणूनच त्या माणसाला किंवा शेवटी आलेल्या सर्वांना त्याने 1 रुपया जो ठरवलेला होता तो दिलेला आहे. मात्र दुसऱ्यांना थोडासा लोभ वाटला की ह्याला जर 1 रुपया मिळाला असेल तर मला अधिक मिळेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त तिकडे आपल्याला सांगत आहे की त्यांनाही 1-1 रुपयाच देण्यात आला. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे? घरधन्याविरुद्ध कुरकुर केलेली आहे. कशाविषयी? कुरकुर अन्यायाविषयी नाही, तर ज्यांनी कमी काम केलं त्यांना आपला एवढाच मोबदला मिळाला, तर दुसऱ्यांविषयी असलेला मत्सर किंवा द्वेष हा त्याच्या पाठीशी आहे. मला किती मिळालेलं आहे
त्यापेक्षा दुसऱ्या कोणी फारसं काही न करताही त्याला जास्त मिळालेलं आहे ह्याविषयी माणूस कुरकुर करत असतो. आणि म्हणून तो घरधनी सांगतो की जे माझे आहे ते कसे वाटून द्यावे ते मी ठरवू शकत नाही का? परमेश्वराने कोणाला किती आशीर्वाद द्यावा, कोणती कृपादानं द्यावी, कोणत्या देणग्या द्याव्या हे माणूस ठरवू शकतो का? ते सर्वस्वी परमेश्वर ठरवत असतो. त्या परमेश्वराने ठरविल्याप्रमाणे त्याच्या एकंदरीत योजनेत बसणारी एखादी देणगी, कृपादान, वरदान परमेश्वर त्या त्या व्यक्तीला देत असतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा आपल्याकडे जे नाही किंवा दुसऱ्याकडे जे आहे ते पाहून माणूस विनाकारण खट्टू बनत असतो. आणि मग मी दानशूर आहे हे तुझ्या डोळ्यात चलते काय, असाही प्रश्न तिथे विचारण्यात आलेला आहे. ह्याचा अर्थ असा की दानशूरपणामुळे एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली तरी देखील आपल्याला त्या व्यक्तीविषयी वाईट वाटत असतं. दानशूर व्यक्तीचं नव्हे तर ज्याला ते दान मिळालेलं आहे त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये विनाकारण अढी उत्पन्न होत असते. स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल तर मन मोकळं ठेवावं लागतं, पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी लागते आणि मग जे कृपादान मिळेल त्याच्यावरती समाधान मानावं लागतं. तशी कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.